हाय, नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण तांब्याच्या, पितळेच्या भांड्यांना कलई घरच्या घरी कशी करायची ते पाहायचं आहे. तर मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये हल्ली ही समस्या आहे का कलईवाले आपल्याला दिसत नाहीत कुठे. आपली भांडी तशीच पडलेली असतात. तर माझ्या बाबतीत पण हेच झालेलं आहे का आमच्या इथे कुठेच कलईवाला मला जवळ वर्षभर तरी दिसलेला नाही. तर मग मी हे घरीच करण्याचं ठरवलं. तर कलही मी आधी इथल्या दुकानदारांकडे चौकशी केली, तर त्यांनी एका भांड्याचे ₹300 मला सांगितले आणि माझ्या 3 भांड्यांच्या कलईचे जवळ-जवळ 1000च्या वर पैसे त्यांनी मला सांगितले त्याच्या आकारमानाप्रमाणे. ॲक्चुअली कलईवाले ₹70 ते ₹100 घेतात, जे बिचारे रस्त्यावर असतात ते. जर तुमच्या भागात कलईवाला असेल, तर जरूर तुम्ही त्यांच्याकडूनच करून घ्या. नसेल, तर या पद्धतीने कलई करा. तर इथे माझी ही भांडी काही पितळेची आहेत 3 भांडी, तर त्यांना मी घरच्या घरी कलई कशी केली ते आता आपण पुढे बघायचं आहे. पहा, आधीचं माझं पातेलं असं आहे, जे आता त्याची आतली कलई गेलेली आहे. पितळी भांडी आरोग्याला खरोखर चांगली असतात, पण कलई करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण गरम करतो किंवा त्याच्यात अन्न शिजवतो, तेव्हा त्याला कलई करणं जरुरी आहे. तर आता पहिल्यांदा आपण कलईसाठी काय-काय वापरायचं ते पाहूया. तर इथे हे कलई किटच आहे, जे मी मागवलेलं आहे. त्याची लिंक मी आता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर पहिल्यांदा हा टिन धातू आहे आणि हे नवसागर आहे. तर नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड आहे. तुम्हाला दाखवते. शॉर्टमध्ये मी थोडीशी माहिती देते. तर हे पण आरोग्यास चांगलं असतं नवसागर. ॲक्चुअली याच्या ज्या फ्युम्स येतात त्या पण चांगल्या असतात. आता हा टिन धातू आहे. टिन म्हणजे त्याचं सिम्बॉल एसएन आहे आणि मेल्टिंग पॉइंट त्याचा 231.93 आहे. त्याच्यानंतर हा फायर प्रूफ कॉटन आहे म्हणजे कापूस आहे. तर हा आपण यूज करायचा आहे. तर हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी भांडं कसं करून घ्यायचं वगैरे ती प्रोसिजर आता आपण पाहूया. तर ही पूर्ण किट आहे ही तुम्हाला मला ₹650 ला मिळालेली आहे. तर तुम्ही ती लिंकद्वारे मागवू शकता. तर आता आपण पाहूया कसं करायचं ते. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, जे आपलं पितळी भांडं आहे ते साफ करून घ्यायचं, स्वच्छ करायचं. त्याला करपटपणा वगैरे असेल तो काढून टाकायचा आहे. गॅसवर तापत ठेवायचा आहे. आता याचा मेल्टिंग पॉइंट जो मी टिन धातू सांगितला कथील, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट 231.93 डिग्री आहे. तर आपण तेवढं भांडं तापवायचं आहे भरपूर. तर तुम्ही आपल्या जो गॅसची शेगडी असते त्याच्यावरच करू शकतात घरच्या घरी. आता तो त्याचा द्रावणांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट येईपर्यंत तापवलेला आहे पहा. वितळलेला आहे. मी जस्ट तो धातू जी लडीसारखी होती ती त्याला आतून लावलेली आहे आणि तो मेल्ट झालेला आहे. त्याच्यात थोडासा पडलेला आहे. आता एवढासाच आपल्याला बस होणार आहे. त्याच्यात आपण हे आता नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड टाकायचं आहे. असा धूर येतो. धूर आल्यावर लगेच जो फायरप्रूफ कॉटन आहे कापूस, तर तो आपण अलगद असा सगळीकडून फिरवायचा आहे. अगदी व्यवस्थितपणे. जर तुमच्याकडे फायरप्रूफ ग्लोव्हज असतील तर ते पण तुम्ही वापरू शकतात. पण हळूवारपणे जर केलं तर काहीच होत नाही आणि ह्या फ्युम्स ज्या आहेत त्या पण आरोग्याला घातक नसतात, उलट चांगल्याच असतात. तुम्ही आयुर्वेदामध्ये वाचलं तर तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे पहा, हा कापूस आम्ही फिरवला आणि पटकन असं छान कलई झालेली आहे. आधीचं भांडं कसं होतं आणि नंतरचं कसं हे पाहिलंच असेल तुम्ही. तर हे झाल्यावर लगेच आपण नळाखाली ते भांडं पकडायचं आहे आणि अगदी गार होऊ द्यायचं आहे पाणी टाकून आणि मग थोडंसं असं लिक्विड सोप घ्या तुम्ही आणि साफ करून घ्या. का भांडं आपलं तयार झालं. आता त्याचप्रमाणे मी दुसरी कढईसुद्धा तुम्हाला दाखवते कशी करायची. तर कढई तापवलेली आहे भरपूर सगळ्या साईडने आणि त्याच्यावर तो धातू जो टिन आहे तो लावलेला आहे आणि नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड टाकलं आहे आणि परत जो आपला हीट रेसिस्टंट कापूस होता तो फिरवलेला आहे. पहा, अगदी चकचकीत कढई झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी करू शकतो. खूप फायदे आहेत पितळी भांड्यांमध्ये जेवण बनवण्याचे, जेवणाचे. तर नक्की तुमच्याकडे जर असेल तर ह्या प्रोसिजरने तुम्ही करून पहा.
जेव्हा भांडी जेव्हा भांड्यांना मी कलई केली त्याच्यानंतर जो मागचा भाग इतके दिवस मी तशीच ठेवलेली, तर तो काळपट पडला. तर तो पण मी चिंचेने आणि मिठाने घासून घेतलेला आहे. खूप जण विचारतात, "पितळी भांडी कशी साफ करतात?" तर मी चिंच, मीठ किंवा लिंबू, मीठ वगैरे घेऊन साफ करते. तर अशा प्रकारे माझी पहा तिन्ही अजून एक पातेलं होतं, ते पण मी याच पद्धतीने केलेलं आहे. छानपैकी कलई झालेली आहे.